धर्मशिक्षणाची सुरुवात आपण काही क्षण मौन राहून प्रार्थना करूया आणि नंतर आपल्या धर्मशिक्षणाची सुरुवात करूया। सर्वजण डोळे मिटा आणि हात जोडा। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। विद्यार्थ्यांनो, सर्वांना जय येशू। आपण सर्व कसे आहात? मला वाटते देवाच्या कृपेने सर्व ठीक आहात। तर मागच्या धर्मशिक्षणामध्ये आपण जे काही शिकलो आपण थोडं आठवण करूया। शुभवर्तमान घोषणा, ख्रिस्त सभेचे सर्वप्रथम कर्तव्य या पाठामध्ये आपण 3 मुद्दे बघितले होतो। ख्रिस्त सभा, शुभवर्तमान घोषणेचे फळ, ख्रिस्त सभा शुभवर्तमान घोषणा करते आणि स्वर्ग राज्य शुभवर्तमानाच्या विषय, घोषणेच्या विषय ते आपण बघितलो आहोत। प्रभू येशूने स्वर्ग राज्याची घोषणा करण्यास महत्त्व दिले, शिष्यांना पाठवले, पेत्राला मेंढपाळ म्हणून नियुक्त केले आणि शिष्य लोक पण हे सर्व संदेश जे आहे स्वीकार करून ते कानाकोपऱ्यात गेले आणि लोकांना सांगितले। विद्यार्थ्यांनो, आता आपण बघूया दुसऱ्या धड्याचे दुसरा भाग। त्यामध्ये आपण बघू घोषणा आणि साक्ष या मुद्द्यामध्ये ख्रिस्तीय जीवनाद्वारे दिल्या जाणारे साक्ष हे शुभवर्तमानाच्या घोषणेची सर्वात महत्त्वपूर्ण पद्धती आहे। ख्रिस्त सभा हे शिकवते की शुभवर्तमान घोषणा यशस्वी करण्यासाठी ख्रिस्तियांचे जीवन साक्ष अनिवार्य आहे आणि ख्रिस्तीय लोक जिथे कुठे आहेत त्यांचे आदर्श जीवन आणि पवित्र वचनाद्वारे दुसऱ्या लोकांना पित्या परमेश्वराचे महिमा गाण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे। तर विद्यार्थ्यांनो, ख्रिस्त सभा हे शिकविते की ख्रिस्तियानी ज्ञानस्नान, तेलाभिषेक, पवित्र बलिदान इत्यादी संस्काराचे खरे फळ उत्पन्न करणारे आणि दुसऱ्यासोबत आपसी प्रेम आणि आदरपूर्ण व्यवहार करणारे सुद्धा असायला पाहिजे। तर मुलांनो, समूहाच्या चांगुलपणासाठी स्वार्थ सोडून मिळून काम करणारे आणि दुसऱ्यांच्या प्रगतीसाठी आपले तन मन देण्यासाठी तयार असल्याने आपण स्वर्गराज्याचे साक्षीदार होतो। आपल्या जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि शत्रूवर प्रेम करणे हे दोन्ही सर्वात प्रभावशाली आणि फलदायक शुभवर्तमान घोषणा आहेत। कळले मुलांनो? म्हणजे आपण आपले जे काही जबाबदारी आहे ते प्रामाणिकपणे पार पाडावे आणि शत्रूवर प्रेम करणे हे खूप प्रभावशाली आणि फलदायक शुभवर्तमानाची घोषणा आहे। कळले तुम्हाला? तर मुलांनो, तुम्ही सांगा बरं, कुणाला गरीबाची माता म्हटले गेले आहे? सांगा। कोलकात्याची संत मदर तेरेसा। आणि पुन्हा आपण बघूया, धन्य तेवरा परमबीर पुण्याचन, ज्यांनी गरीब आणि निम्न जातीच्या लोकांमध्ये धाडसपणे शुभवर्तमान घोषणा केले। आणि संत मरियम तेरेसा, जी कौटुंबिक प्रेषिताईचे उत्तम उदाहरण आहे। या लोकांनी आपल्या जीवनातील साक्षीद्वारा शुभवर्तमान घोषणा केली। मुलांनो, विश्वासू जीवनामध्ये एका व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला प्रदान करणे सर्वात सरळ आणि फलदायक शुभवर्तमानाची घोषणा आहे। कळले तुम्हाला? तर इथे आपल्याला हे संतगण हे शिकवितात की एक दुसऱ्यांना प्रेम करणे आणि त्यांची सेवा करणे हे आपल्याला ते शिकवितात। विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला एक गृहपाठ मी देते, ते म्हणजे स्वर्गराज्याचे साक्षीदार होण्यासाठी आपणास जो संधी प्राप्त होते
त्याबद्दल तुम्ही मननचिंतन करा आणि त्याची एक सारणी तयार करा. कळले का? तर तुम्ही सर्वजण मननचिंतन करा की स्वर्गराज्याचे साक्षीदार होण्यासाठी आपणास जी संधी प्रदान होते आणि तुम्ही एक सारणी तयार करा, लिहून काढा. कळले? तर विद्यार्थ्यांना आपण 5वा मुद्दा बघूया. शुभवर्तमानाची घोषणा व ख्रिस्त सभेचे घडण. त्यामध्ये आपण बघूया ख्रिस्त सभेची घडण करणे शुभवर्तमान घोषणेची प्रथम पायरी आहे. ख्रिस्त सभेला रुचविण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण पद्धत म्हणजे ख्रिस्त सभेच्या शुभवर्तमानाची घोषणा करणे होय. पश्चाताप किंवा मन परिवर्तनासाठी शुभवर्तमान घोषणेची आवश्यकता येशू स्पष्टपणे शिकवितात. हे आपण बघतो आहोत संत लूक शुभवर्तमान अध्याय 24:47 मध्ये. गैर ख्रिस्तियांना ख्रिस्ताबद्दल घोषणा करणे हे शुभवर्तमान घोषणेचा मुख्य उद्देश आहे. येशूच या घोषणेचा खास विषय आहेत. प्रेषिताचे कृत्यमध्ये हे स्पष्ट करतात. प्रेषिताचे कृत्यामध्ये हे स्पष्ट होतात की प्रेषिताने त्या तारण्याच्या शुभवर्तमानाची घोषणा केली जे येशूद्वारा पूर्ण केले गेले. आपल्याला हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. शुभवर्तमानाची मौखिक घोषणा प्रत्येक काळामध्ये अनिवार्य आहे. संत पौल म्हणतात, ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा दावा ते कसे करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करण्या वाचून ते कसे ऐकतील? आणि याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते आहे. हे आपण बघतो आहोत रोमकरास पत्र अध्याय 10:14-17 मध्ये. मला देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. ख्रिस्ताचे हे वचन ख्रिस्त सभा देखील अंगीकारते. संत पौल म्हणतात, सुवार्ता सांगणे माझे कर्तव्य आहे. मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होईल. आणि हे आपण बघतो आहोत पौलाचे कोरिंथीकरास पहिले पत्र अध्याय 9:16 मध्ये. संत पौलाचा हा धर्मोत्सव ख्रिस्त सभेमध्येच टिकून राहतो. येशूचे सार्वजनिक स्वभावाच्या एका अशा समूहाची कल्पना केली जे जगाच्या सीमेपर्यंत पसरावे आणि जगाच्या शेवटपर्यंत टिकून राहावे. शुभवर्तमानाची घोषणा करताना ख्रिस्त सभा या गोष्टीला विशेष लक्ष देतात. त्यास अशा प्रकारे आणि भाषेमध्ये सादर करावे जेणेकरून प्रत्येक भागातील लोक त्यास समजावे आणि आपल्याच भाषेत घोषणा करावी. केवळ मानवाची सांसारिक प्रगती अथवा समृद्धी ख्रिस्त सभेचे उद्देश नाही, परंतु विश्वास आणि धार्मिकतेच्या विषयावर येशूची शिकवणूक लोकांना समजावे. मानवीय महत्व आणि बंधुप्रेम वाढण्यासाठी हळूहळू मानव जातीला परमेश्वराकडे नेण्याचा मार्ग उघडणे हा ख्रिस्त सभेचा उद्देश आहे. कळले मुलांनो? इथे म्हणजे ख्रिस्त सभेचा एकच उद्देश आहे की त्यांना धार्मिकतेच्या मार्गावर विषयावर येशूकडे वळवणे, परमेश्वराकडे वळवणे हेच मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारे परमेश्वर आणि शेजाऱ्यांप्रती प्रेमाद्वारे तारण प्राप्त करण्यासाठी ख्रिस्त सभा
मानवजातीला मदत करते. हे शुभवर्तमान घोषणेच्या फळस्वरूप उत्पन्न झाले आणि ज्यांना शुभवर्तमान घोषणेचे कर्तव्य प्राप्त झाले आहे त्या ख्रिस्त सभेचे आपण लेकरे आहोत. ज्ञानस्नान, तेलाभिषेक तसेच पवित्र बलिदानाद्वारे आपण देखील शुभवर्तमान घोषणेच्या कर्तव्यामध्ये भागीदार बनविले आहोत. म्हणून आपण आपल्या जीवन साक्षीद्वारे दुसऱ्यांना परमेश्वरीय वचन देत आपले कर्तव्य पार पाडावे. तर मुलांनो, आज आपण हेच शिकलो आहोत की आपण सर्व आपली जिम्मेदारी कशा प्रकारे पार पाडावी. कळले मुलांनो? विद्यार्थ्यांनो, आज आपण बघितलो आहोत घोषणा आणि साक्ष कशा प्रकारे संतगण ते लोकांची सेवा केली, प्रभूच्या प्रेम लोकांना वाटले आणि ते सर्व परमेश्वराचे जे मार्ग आहे लोकांना दाखविले. आपण बघितलो शुभवर्तनाची घोषणा व ख्रिस्त सभेचे घडण. इथे आपण बघितलो पूर्णपणे स्पष्टपणे प्रभू येशू सांगितले, संत पौल आपल्याला सांगतात की आपले कर्तव्य जे आहे शुभवर्तमान पसरवायचे आहे. हे कळले मुलांनो? तर आपण आज हे निर्णय घेऊया की ज्या शाळेमध्ये मी शिकत आहे तिथे मी सुवार्ता पसरवण्याचे प्रयत्न करेन. हे आपण आपल्या मनात ठेवावे आणि आपल्या शाळेमध्ये आपल्यासोबत असणारे आपले मित्र बंधू जे आहे त्यांना आपण शुभवर्तमान सांगले पाहिजे. तर आपण आज निर्णय घेऊ की माझ्या शाळेमध्ये मी सुवार्ता पसरवण्याचे प्रयत्न करेन. कळले मुलांनो? आपल्या सर्वांना ख्रिस्त सभेसोबत विचार करणे आवश्यक आहे. परमेश्वरीय योजनेनुसार येशू साऱ्या जगाच्या तारणाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या सफलतापूर्वक पूर्तीमध्ये सहयोग देण्यासाठी पवित्र आत्मा ख्रिस्त सभेला प्रेरित करतो. म्हणून विश्वास स्वीकार करण्यासाठी आणि शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला सर्व श्रोतांना आमंत्रित करते. कळले मुलांनो? म्हणून हे कर्तव्य सर्वांचे आहे. आपण सर्व ख्रिस्त सभेचे लेकरे आहोत. म्हणून सर्वांचे कर्तव्य हेच आहे की आपण परमेश्वराचे शुभवर्तमानाची घोषणा केली पाहिजे. कळले मुलांनो? तर इथे आपण आज आपल्या दुसऱ्या धड्याचे दुसरा भाग समाप्त करतो आहोत. तर मुलांनो, पहिल्या धड्यामध्ये 5 प्रश्न दिले गेलेले आहेत. मला वाटते तुम्ही लिहिले असेल. जे कोणी लिहिले नसेल तुम्ही लिहून काढा. आणि आपल्या या दुसऱ्या धड्यामध्ये पण पुन्हा 5 प्रश्न दिलेले आहेत. त्याचे प्रश्नाचे उत्तर तुम्ही आपल्या धड्यामधूनच शोधून काढा आणि लिहा. कळले मुलांनो? ठीक आहे. मग आपण इथे आपल्या आजच्या धर्मशिक्षणाची समाप्त करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. सर्वांना जय येशू.